नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं स्वागत. काल आपण चर्चा केली होती बीजगणित या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे भूमिती. 5 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू होते. अगदी कमी वेळ उरलेला आणि म्हणून कमी वेळामध्ये तयारी कशी करायची 10वीच्या परीक्षेची यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भूमिती या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहे मुंबईच्या गोरेगावच्या नंदादीप विद्यालयाच्या श्रद्धा प्रभू खानोलकर मॅडम. ते जवळपास 24 वर्ष झाले भूमिती हा विषय शिकवतायत त्या आणि अनेक विद्यार्थी त्यांचे बोर्डामध्ये आलेले आहेत. त्यांचा शिकवण्याचा अनुभव खूप मोठा आहे. मॅडम, तुमचं IBN लोकमतमध्ये मनापासून स्वागत. मॅडम, काल बीजगणिताची आम्ही चर्चा केली होती. भूमिती हा विषय सुद्धा विद्यार्थ्यांना खूप कठीण जातो. आता वेळ कमी आहे. कुठली धड आणि त्या धड्यातला कुठला भाग विद्यार्थ्यांनी करावा सांगाल? मुळामध्ये भूमितीमध्ये प्रकरणं बीजगणिताच्या मानाने घेतली तर 8च प्रकरण आहेत. म्हणजे प्रकरणं कमी आहेत आणि प्रत्येक प्रकरणाचा जो ठराविक भाग जो आहे तो आता मी सांगणार आहे तुम्हाला. तो ठराविक भाग जर केला तर या ठिकाणी भूमितीविषयीची जी संकल्पना आपल्याला येणार नाही, आपल्याने होणार नाही, हे तर अजिबात मनातनं काढून टाकून पूर्ण यशाकडे तुम्ही जाऊ शकता. मग या ठिकाणी जर पहिलं प्रकरण घेतलं तर ह्या पहिल्या प्रकरणामध्ये पान नंबर 1 वर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणधर्म हे महत्वाचं एक असलेलं जे गुणधर्म आहे. त्यानंतर पान नंबर 9 वर 3 समांतर रेषांनी तयार केलेल्या आंतरछेदाचा गुणधर्म, त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा गुणधर्म 10 नंबरच्या पानावर आहे. 2 त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या 22 नंबरवर आहेत. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय हे 7 वर आहे. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास 8 वर आहे आणि समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ 30 वर. यामध्ये तारांकित असलेली जी आहेत म्हणजे त्रिकोणाच्या कोनदुभाजकाचा गुणधर्म किंवा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आणि समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ ही तारांकित असलेली प्रमेय परीक्षेमध्ये प्रमेय म्हणून जशीच्या तशी येऊ शकतात. आकाश जोशी पुण्याहून आपल्याशी बोलतोय. आकाश, तुझा प्रश्न विचार. हॅलो, माझा असा प्रश्न आहे की मला 3ऱ्या आणि 4थ्या प्रकरणातील प्रश्नसंच सोडवताना अवघड जातो आणि जी प्रमेय आहेत ती किती मार्काला येतात? आता 3ऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे वर्तुळ स्पर्शिका. तर या वर्तुळ स्पर्शिका आणि तिचे सगळे गुणधर्म जे आहेत हे आपल्याला मुळात गुणधर्म म्हणून माहीत करून घ्यायला हवे. म्हणजे त्याचं आकलन हवं. त्यानंतर वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिकाखंडाचा गुणधर्म किंवा स्पर्शवर्तुळांचा गुणधर्म, आंतरस्पर्शी वर्तुळ, बाह्यस्पर्शी वर्तुळ आणि ह्या ठिकाणी त्यामध्ये असलेलं तारांकित असलेलं वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेल्या स्पर्शिकाखंड समान लांबीचे असतात, हे प्रमेय. त्यानंतर वर्तुळ कंसामध्ये स्पर्शिका छेदिका प्रमेय, आंतरलिखित कोनाचं प्रमेय, छेदणाऱ्या वृत्तछेदिकेचा गुणधर्म पान नंबर 102 वर आहे. चक्रीय चौकोनाचे प्रमेय हे करणं गरजेचं आहे. आणि इतर कोणते प्रमेय आहेत? 9 प्रमेय बोर्डांनी ठरवून दिलेले असतात, ते येतातच, ते आपण जाणून घेऊ. मॅडम कडून श्वेता धुपकर पुण्याहून आपल्याशी बोलते. श्वेता, प्रश्न विचार तुझा. हॅलो श्वेता, शेवटचे जे 3 प्रकरण आहेत ना त्यातली सूत्र कशी लक्षात ठेवायची? या ठिकाणी शेवटची 3 प्रकरणं म्हणजे पहिलं प्रकरण म्हणजे महत्वमापन, त्रिकोणमिती आणि निर्देशक भूमिती. फक्त सूत्रावर आधारलेलं आणि ह्या ठिकाणी त्याचं वेटेज जर धरलं तर महत्वमापनामध्ये 13 मार्क आहेत, त्रिकोणमितीला 12 गुण आहेत आणि निर्देशक भूमिती ही 9 गुणाला म्हणजे 34 मार्क हे निव्वळ सूत्रासाठी असल्यामुळे एका प्लेन पेपरवर प्रकरणानुसार तुम्ही जर ही सगळी सूत्र लिहून घेतली आणि जाता येताना तुम्हाला दिसतील अशा पद्धतीने ती जर सतत पाहत राहिलं, त्याचा लिखाणाचा सराव केला तर मला असं वाटतं की ह्या ठिकाणी सूत्र सगळी जी आहेत त्याचं आकलन होणं हे सहज होईल. या ठिकाणी माझ्याकडे महत्वमापन आहे. तर ह्या महत्वमापनाची सगळी सूत्र जर अशी मी पानावर लिहून घेतली तर ती एकाच ठिकाणी सगळ्या पूर्ण प्रकरणाचा अभ्यास होतो. त्याचबरोबरीने त्रिकोणमितीमध्ये मला सांगायचंय की त्रिकोणमितीची जी गुणोत्तर आहेत 0 माप 80 30 कोणाचं माप 45 60 90 याच्यामध्ये हा जो एक तक्ता जो सोप्या पद्धतीने कसा लक्षात ठेवावा तर 0 30 45 60 90 पहिल्यांदा एका ओळीवर लिहून घेतलं. त्यानंतर 0 1 2 3 4 मी लिहिलं. त्या पूर्ण 3ऱ्या स्टेपमध्ये मी त्याला 4 ने भागलेलं आहे. 4थ्या स्टेपमध्ये मी त्याचं वर्गमूळ काढल्यानंतर मला वर्गमूळ मिळालं 0 1/2 मॅडम, अशा पद्धतीने जर तुम्ही तक्ता केला तर तुम्हाला चांगला लक्षात राहू शकतो. प्रसाद खातू रत्नागिरीहून आपल्याशी बोलतोय. प्रसाद, तुझा प्रश्न विचार. 6वं आणि 8वं प्रकरण मला कठीण वाटतं, ते सोडून दिलं तर चालेल का? ऑप्शन मध्ये टाकलं तर चालेल. 6वं आणि 8वं. 6वं प्रकरण म्हणजे त्रिकोणमिती आणि 5वं प्रकरण कुठलं आहे तुमचं? महत्वमापन. कुठलं? सॉरी, 5वं प्रकरण नाही, ते भौमितिक रचना.
ही 2 प्रकरणं जर घेतली तर त्या ठिकाणी त्याचा वेटेज जर धरला भौमितिक रचनेमध्ये तर त्याला गुण आहेत 13 आणि त्रिकोणमितीला 12. भौमितिक रचनेमध्ये मुळात लंबदुभाजक काढणे, कोनदुभाजक काढणे हा पहिल्या प्रश्नामध्ये हा भाग येतो की 2 मार्क सहजपणाने मिळतात. तिसरा प्रश्न यामध्ये परिवर्तुळ काढा, अंतर्वर्तुळ काढा, ह्या ज्या सोप्या संकल्पना आहेत ह्या सोप्या संकल्पना जर केल्या तर त्याचेही पुढचे 3 मार्क मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की भौमितिक रचना हे प्रकरण अजिबात सोडू नये, ऑप्शन मध्ये टाकू नये. शेवटचा प्रकार अगदी आला नाही तरी काही रचना करून ठेवल्यानंतर सुद्धा मार्क मिळू तपन शकतात. इनामदार आपल्याशी बोलतोय, चिपळूणहून त्याचा फोन येतोय. तपन, तुझा प्रश्न विचार. मला ना पेपर मध्ये आले की 15 मार्क बाहेरचे आहेत आपल्याला. म्हणजे काय, भूमितीला 15 आणि बीजगणितला 15 आणि जरा त्रिकोणमिती या धड्यावर बोला. अच्छा, या ठिकाणी 15 मार्कांच्या बाबतीमध्ये आता नवीन बदललेल्या सिलेबस प्रमाणे 2007 मार्च पासून जे काही अपेक्षित असलेला पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 15 गुण हे अजिबात बाहेरचे ड गट वगैरे नाहीये. पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला भाग जो आहे, प्रश्न संग्रहामध्ये दिलेली गणितं आहेत किंवा पाठ्यपुस्तकामध्ये जी सोडवलेली गणितं आहेत, ही गणितं जर तुम्ही चांगली आकलनासकट केली तर कुठलाही प्रश्न असा नाहीये पेपरमध्ये येणारा की तो पुस्तकाबाहेरचा असेल. मॅडम, पुस्तकातलेच प्रश्न विचारले जातात. करिश्मा जगधने अहमदनगरहून बोलते आपल्याशी. करिश्मा, तुझा प्रश्न विचार. हा, हॅलो मॅडम. माझा प्रश्न असा होता की जे मला प्रश्नपत्रिकेमधला जो 5वा प्रश्न आहे ना तो जरासा अवघड जातो, 4था आणि 5वा. आणि जे लेखी गणित येतात ना तर ते ऍक्च्युली म्हणजे कोणते इम्पॉर्टंट आहे, कोणत्या प्रकरणावरचे, प्लीज मला तेवढे सांगा. या ठिकाणी 4था आणि 5व्या प्रश्नामध्ये एक तर सरळ आहे की तारांकित असलेली 9 प्रमेय जी सांगितलेली आहेत पुस्तकामध्ये, निळ्या स्टारमध्ये आणि एक काळ्या स्टारमध्ये असलेली 9 प्रमेय, त्या प्रमेयापैकी एक प्रमेय सरळ येतं की ज्याचा अभ्यास आपण बारकाईने केला, सरावाने केला, सतत लिखाणाचं काम केलं तर ते 4 मार्क सहज मिळतात. आणि त्यानंतर तुम्हाला जी प्रकरणं सोपी आहेत, 6 प्रश्न असतात, प्रश्न 4था आणि प्रश्न 5वा याच्यामध्ये 6 50% ऑप्शन असतं. तुम्हाला ज्याचा प्रश्न संग्रह जो आहे जो व्यवस्थित येतो आहे त्यातलीच गणितं विचारलेली जाणार असल्यामुळे तुम्ही त्याचा अभ्यास जर व्यवस्थित केलेला 50% ऑप्शन म्हणजे खूप मोठा ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास जर नीट केलेला असला तर तुम्हाला नक्कीच सोडवता येतील. सूर्याजी पाटील सोलापूरहून बोलतोय आपल्याशी. सूर्याजी, तुझा प्रश्न विचार. हॅलो मॅडम, नमस्कार. नमस्कार सूर्याजी, प्रश्न विचार. उत्तरपत्रिकेत प्रमेय स्टेटमेंट म्हणजे वाक्य लिहिणं आवश्यक आहे का? सूर्याजी, पुन्हा प्रश्न विचार तुझा. म्हणजे उत्तरपत्रिकेत प्रमेयाचं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे का? प्रमाणाचं वाक्य लिहिणं अपेक्षित आहे का उत्तरपत्रिकेत? या ठिकाणी प्रत्येक प्रश्न सोडवताना आता नवीन याच्याप्रमाणे एक लक्षात ठेवा, सूत्र जर तुम्ही लिहिलं तर त्या सूत्रासाठी कुठल्या प्रमेयाचा वापर केला, कुठल्या गुणधर्माचा वापर केला हे लिहिणं हे फार अपेक्षित आहे, कारण त्याला सुद्धा गुण असतात. नुसतं सूत्र लिहिलं आणि सोडून दिलं असं करू नका. आता कुठल्या प्रमेयानुसार केला, कुठल्या गुणधर्माचा वापर केला, त्यामुळे ते लिहिणं गरजेचं आहे. मॅडम, मगाशी तुम्ही सांगत होतात की बोर्डाने 9 प्रमेय दिलेली आहेत आणि त्यापैकीच विचारल्या जातात. तर ती 9 प्रमेय बरेचदा विद्यार्थ्यांना माहिती नसतात, ती सांगाल का कुठली आहे? हो, जरूर. प्रकरण पहिलं त्यामध्ये पान नंबर 10 वर आहे. प्रकरण पहिल्यामध्येच 7 वर आहे, 8 वर आहे, 30 वर आहे. हे झालं पहिल्या प्रकरणातलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये 44 पानावर पायथागोरसचा प्रमेय, त्याचा व्यत्यास 45 पानावर आहे. प्रकरण तिसरं 74 पानावर आहे प्रमेय. त्यानंतर प्रकरण चौथं चक्रीय चौकोनाचा प्रमेय 93 पानावर आहे. आणि स्पर्शिका वृत्तछेदिका बाह्यविभाजन असं नाव दिलेलं नसलं तरी ते प्रमेय 104 पानावर आहे. या तारांकित असलेली 9 प्रमेय. म्हणजे या तारांकित प्रमेयांपैकीच प्रश्न विचारले जातात. मॅडम, त्रिकोणमितीय गुणोत्तर हे जे प्रकरण आहे 6वं, ते विद्यार्थ्यांना बरेचदा कठीण जातं. त्याबद्दल थोडीशी काय माहिती द्या. त्रिकोणमितीमध्ये पहिलं जे आहे साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट, ही जी गुणोत्तर लक्षात ठेवण्यासाठी मी पहिल्यांदा सांगणार आहे. पहिल्यांदा बघा तुम्ही सक लक्षात ठेवा हा शब्द, सक, मग लक्षात ठेवा लक आणि मग लक्षात ठेवा सल. आता सक याचा अर्थ काय, साइन गुणोत्तर सांगताना समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस गुणोत्तर सांगताना लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन गुणोत्तर सांगताना समोरची बाजू भागिले लगतची बाजू. बरोबर त्याचा इन्व्हर्स किंवा व्यस्त म्हटलं तर कोसेक, सेक आणि कॉट. म्हणजे एवढे 3 शब्द आले की तुम्हाला 6 सूत्र तयार झाली. खूप छान सूत्र सांगितलंय मॅडमनी, ज्याला म्हणतात की युक्ती सांगितली. सुनील नवाले कोल्हापूरहून बोलतोय आपल्याशी. सुनील, तुझा प्रश्न विचार. हा, नमस्कार मॅडम. जॉमेट्री कन्स्ट्रक्शन मध्ये 4 मार्काचे प्रश्न सोडवताना अनालिसिस लिहायची गरज आहे का?
या ठिकाणी भौमितिक रचनेमध्ये पहिला गोष्ट म्हणजे पहिली एक भाग म्हणजे पहिल्या 2 मार्काचा प्रश्न असतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तुम्ही रचना ही जी आहे फक्त करायची असते आणि पुढच्या याच्यामध्ये कृती अपेक्षित नाही लिहिणं, परंतु कच्ची आकृती काढणं हे गरजेचं आहे. काढलेले लंबदुभाजक किंवा कोनदुभाजक जे आहेत हे लंबदुभाजक कोनदुभाजकाच्या खुणा असतात, ह्या अजिबात खोडायच्या नसतात. मात्र कृतीच्या पायऱ्या लेखी स्वरूपात लिहिणं गरजेचं नाही. कच्ची आकृती मात्र फार कच्ची आकृती महत्त्वाची. भौमितिक रचनेत काढणं आवश्यक आहे. कीर्ती करडे पुण्याहून बोलते आपल्याशी. कीर्ती, प्रश्न विचार तुझा. हॅलो, नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न आहे की भूमितीमध्ये आता 4था आणि 5वा जो प्रश्न असतो यामध्ये आपल्याला प्रमेय विचारतात, पण त्याऐवजी जी दुसरी गणिते असतात ती एकूण 4 मार्काला असतात. तर ती गणिते मला थोडीशी अवघड जातात. तर कुठली गणितं इथे येऊ शकतील आणि त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. आता 4था आणि 5वा प्रश्न जो आहे 6 मध्ये आपण बघितलंय की 50% ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये एक प्रमेय असतं आणि राहिलेली गणितं जी आहेत तुम्ही संग्रहामधली जर गणितं पाहिली, प्रश्न संग्रहामध्ये दिलेली गणितं फक्त त्यामध्ये अंक बदल असतो. आता हे भाग मी सांगण्याचा मागचा उद्देश म्हणजे मार्च 2008 आणि ऑक्टोबर 2008 या 2 पेपरचं पूर्ण विश्लेषण केलं आणि ह्या विश्लेषणावरून असं दिसून आलं की पूर्णपणे प्रश्न संग्रहात असलेलीच उदाहरणं फक्त त्यामध्ये अंक बदल असतो. त्यामुळे तुम्ही ती गणितं जो सोडवण्याचा भाग आहे त्या एवढाच भाग बघा की ज्याच्या जास्त स्टेप्स नाही आहेत, खूप मोठं आहे आणि आपल्याला आकलनाला होत नाहीये, अशी गणितं 2-2, 3-3 पानी असतील ती सोडून द्या. पण ही छोटी आहेत की ज्याच्यामध्ये 2-3 गुणधर्माचा वापर करून सिद्धता सोडवता येत आहेत असा भाग घ्या. किंवा शाब्दिक गणित असेल तर त्याची आकृती तुम्हाला बरोबर दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या आकृती काढा. आकृती काढल्यानंतर त्या ठिकाणी दिलेली मापं जी आहेत ती उतरवण्याचा प्रयत्न करा आणि एकदा समोर आकृती आल्यानंतर कुठल्या गुणधर्माचा वापर करता हे सहज आकलन होतं. त्यामुळे येत नाही असं होणार नाही. मॅडम, अजूनही काही टिप्स तुमच्याकडून घ्यायचे आहे विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी खूप फोन करतात आहे आपल्याला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, तुमच्या शंकांचं समाधान करायला. प्रभू खानोलकर मॅडम इथे आहेत, पण इथे आपण घेणार आहोत ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.